तर एक लाईन दिलेली आहे, लाईनमध्ये बिंदू दिला आहे, बिंदूचे निर्देशक दिले आहेत. आता इथं एच्या अलीकडचा बिंदू दिला आहे 6/7 म्हणजेच, आणि पुढचा दिला आहे एफ बिंदूचा दिला आहे 24/7. 6/7, 7/7, 8/7, 9/7 असंच 24/7. तर काढायचं आपल्याला काय, लेंथ ऑफ बी मायनस लेंथ ऑफ ई एफ. बीमधला अंतर किती आहे, बीपासून हा बी बिंदू आणि ई बिंदू, तर छेद तर सारखाच असेल. आता 1 2 3 4 5 6 7 8 9, बीमधला आला 9/7 वजा लेंथ ऑफ ई एफ. ई एफमधला अंतर छेद तर सारखाच असेल, 7 दिलेला आहे. ई एफमधला अंतर 1 युनिट, 2 युनिट, 3 4 5 6 म्हणजे 6/7. तर दोघांची वजाबाकी करताना छेद समान असेल तर छेद एकच ठेवला आणि वरच्यांची वजाबाकी केली, 9 वजा 6. तर दोघांची आलं, दोघातलं अंतर शेवटचं उत्तर 3/7. एक बैलजोडी 2,72,000 रुपयास खरेदी केली. या व्यवहारात (2% दलाली द्यावी लागली. बैलजोडी घरी आणण्यासाठी 9,250 रुपये वाहनाचे भाडे दिले. तर एकूण खरेदी किती? यामध्ये या प्रश्नात बैलजोडीची जी किंमत आहे 2,72,000 रुपये आणि दलाली द्यावी लागली आहे 2%. ह्या 2,72,000वर 2% दलाली द्यावी लागली. त्यासोबतच वाहनाचा जो भाडा आहे ते झालेलं आहे 9,250. तर याच्यामध्ये आपल्याला 2,72,000 चे 2%, ही जी दलाली होती ती दलाली काढून घेऊ. 2%, 2,72,000वर 2% जी दलाली एक्स्ट्रा द्यावं लागलं ती. हे 2 शून्य कटले, याच्यासोबत उरलं 2,720 गुणिले 2, याचा गुणाकार केला 0 बेदुनी 4 बेसती 14 बेदुनी 4 ने 5, 5,440 रुपये दलाली द्यावी लागली. 5,440 रुपये. तर एकूण रुपये खरेदी किंमत किती? 2,72,000 रुपये हे बैलजोडीचे, त्यावर 2% जे म्हणजेच 5,440 रुपये दलाली, आणि घरी आणण्यासाठी जे वाहनांचा खर्च होता 9,250. तर एकूण खर्च 0, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 5 आणि 2 7, 7 आणि 9 16, 16ला 6, 4ला 1, 7 आणि 1 8, 2ला 2. तर एकूण खर्च आला 2,86,690 रुपये. मुलगा व वडील यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय हे मुलाच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट असेल तर मुलाचे आजचे वय किती? मुलगा आणि वडील, मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे 2:5. याचाच अर्थ आपण पकडू 2x आणि 5x त्यांचं आजचं वय आहे. आता मुलाचं 10 वर्षापूर्वीचं वय येईल 2x वजा 10, आजच्या वयातून 10 कमी केलं. वडिलांचं 10 वर्षानंतरचं वय येईल 5x, आजचं वय आहे तर त्याचं 10 वर्षानंतर काय येईल, 5x मध्ये 10 ॲड केलं. पुढे वडिलांचं जे 10 वर्षानंतरचं जे वय आहे 5x अधिक 10 हे मुलांच्या 10 वर्षापूर्वीचं म्हणजेच 2x वजा 10 जे 10 वर्षापूर्वीचं जे वय आहे त्याच्या किती पट आहे, तर 6 पट आहे. तर आपल्याला समीकरण भेटलं, याला सोडवायचं आहे. 6नं ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार, 6 गुणिले 2 12 x, 6 गुणिले 10 60 बरोबर 5x अधिक 10. ह्या 5xला इकडं घेऊन आलं, 12x वजा 5x बरोबर, ह्यात वजा 60ला पलीकडे घेऊन आलं, प्लस 60 झालं, बरोबरच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर चिन्ह बदललं, पुढं अधिक 10. या दोघांचं 12x मधून 5x गेले, किती उरले, 7x उरले बरोबर. 60 आणि 10 70 झाले. या 7x म्हणजे 7 गुणिले x, तर हा x एकच ठेवला 70, गुणाकारातला 7 पलीकडे आणला भागाकारात, तर x बरोबर किती आला, 10 आला. पुढं तर काढायचं काय होतं आपल्याला, मुलाचं वय. मुलाचं आजचं वय आहे 2x, मुलाचं आजचं वय किती आहे, 2x आहे. तर 2 गुणिले xची किंमत निघाली आहे आपल्याकडे 10, तर 2 गुणिले 10 ठेवलं तर 2 गुणिले 10 20 आलं. मुलाचं आजचं वय आलं 20 वर्ष. एका रांगेत आराध्याचा पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या 2/3 पट मुले मागे आहेत. त्या रांगेतील आराध्याचा क्रमांक शेवटून 25वा असल्यास त्या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या स्वराचा क्रमांक कितवा असेल? चला तर बघा, आता आराध्या जी थांबलेली आहे इथं, हिच्या पुढं x लोक आहेत
आता आराध्याच्या पाठीमागं, आराध्याच्या काय बोललं इथं, पुढे जेवढी लोक आहेत, मुलं आहेत, त्याच्या पाठीमागं 2/3 पट मुले आहेत मुले. हे एवढे पुढं असतील तर मागं किती असतील हिच्या 2/3 एक्स असतील. एक्स आपण समजलं की पुढं एक्स आहेत तर मागं 2/3 एक्स. आणखी अजून पुढं काय दिलं आहे त्यांना, तर मागून तिचा कितवा क्रमांक आहे, 25वा क्रमांक आहे. याचा अर्थ हे जे मागं 25वा क्रमांक आहे मागून, याचाच अर्थ इकडं लोक किती आहे, टोटल 24 आहेत. याचाच अर्थ 2/3 एक्स बरोबर किती आले, 24 आले. मग आपण याच्यावरून एक्सची किंमत काढू. एक्स बरोबर 24 गुणिले भागाकारातलं 3 पलीकडे घेऊन गेलं गुणाकारात, आणि गुणाकारातलं 2 आलं इथं भागाकारात. त्याच्यानंतर काही कटवता येतं का, तर 2 बेक बे, बेक बे, बेदुनी 4. एक्स बरोबर 12 गुणिले 3, याचाच अर्थ एक्स बरोबर 12 24, 12 36. तर आराध्याच्या पुढं 36 लोक आहेत आणि मागं 24 लोक आणि ती एक. चला, तर पुढं आराध्याच्या पुढं 36 लोक आणि मागं 24 लोक असे मिळून सगळे, आणि ती स्वतः एक, असे सगळे मिळून 61 लोक आहेत. आणि प्रश्न विचारला आहे त्यांना, स्वराचा जी मधोमध आहे, स्वरा जी मधोमध आहे तिचा क्रमांक कितवा असेल, तर तिचा क्रमांक असेल, पुढं 30 लोक असतील, मागं 30, आणि तिचा असेल क्रमांक 31वा. स्वराचा क्रमांक असेल 31वा. दिला आहे, नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूस 20 नेम मारण्याची संधी दिली जाते. अचूक नेम मारल्यास 5 गुण मिळणार व चुकल्यास 2 गुण कमी होणार. विहानने त्या स्पर्धेत सर्व प्रयत्नात, म्हणजेच टोटल 20 प्रयत्नामध्ये त्यांना 65 गुण मिळाल्यास किती अचूक नेम होते त्याचे, तर बघा टोटल आहेत 20. 20मध्ये 5 गुण मिळतील जर अचूक असेल, आणि कमी होणार जर चुकल्यास 2 गुण होणार. तर आपण पर्याय बघून सोडवू याच्यामध्ये. आता इथं पहिला पर्याय दिला आहे 15. 15 अचूक जर असतील 15 तर आपण बघू 15 × 5 = 75. आता 15 प्रश्न संपले म्हणजे उरले किती, 5 प्रश्न. म्हणजे 5 प्रश्न चुकल्यास त्याचे किती गुण कमी होतील, 2 कमी झाले, प्रत्येकाला 2 कमी होणार, म्हणजे 5 प्रश्नाचे झाले 10. तर 75 मार्क पडत होते त्याला 15 प्रश्नाचे बरोबर आल्यास. तर 10 कमी केल्यास टोटल किती झाले, 65. तर बघा प्रश्नामध्येच दिलं होतं 65 गुण मिळाले. याचा अर्थ पर्याय क्रमांक किती येईल, 1.